हाय फ्रेंड्स. तर आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतो म्हणजे सेकंड चॅप्टरला आपण सुरुवात करणार आहोत. तर आज आपण सर्वात पहिले आपला म्हणजे टॉपिक बघूया. आपला टॉपिक आहे फॉर्मॅटिंग टॅग्स इन HTML. HTML allows us to do basic formatting of the content. Formatting tags are exactly same as in any word process application. आज आपण इथं 9 टॅग शिकणार आहोत. Heading tag, paragraph tag, bold, italic, underline tag, large and small tag, insert and delete tag. So these tags have closing tags, okay? And line break tag, horizontal ruler don't have an closing tag. And anchor tag also have an end tag, okay? तर आपण बघू आता heading tag. In any document we use heading for various purpose. In various size HTML allows us to create heading with 6 different size. ते आता आपण बघितलंच आहे की बघा H1 ते H6 पर्यंत जे आहेत नाही का ते आपले हेडिंग टॅग्स आहेत आणि H1 हा सर्वात मोठा टॅग झाला आणि H6 हा सर्वात लहान टॅग झाला. त्याच्यानंतर आपण आता बघू हेडिंग टॅगच्या की a line space will be added automatically before and after the heading tag. जे आपली हेडिंग टॅग आहे ना तिच्या वरच्या साईडला ना खालच्या साईडला म्हणजे बिगिनिंगला आणि त्याच्या हेडिंग टॅग लिहिल्यानंतर एक स्पेस आहे ना ते ऑटोमॅटिक तिथं जनरेट होणार. आता सर्वप्रथम आपण जो हा कोड आहे ना हा आपण आता पहिले VS कोडवर लिहूया. त्यासाठी आपण आता पहिले आपल्या VS कोड एडिटरवर जाऊया आणि हा इथं मी लिहूनच ठेवला आहे तुमच्यासाठी. आता ह्या टॅगला आता त्याच्या आधी हे सर्व खालचे जे टॅग आहेत ना ह्या ज्या लाईन्स आहेत ना मी यांना कमेंट करून ठेवतो आणि ह्याला सेव्ह करून आता आपण याला ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करूया. ठीक आहे, हा आपला लाईव्ह सर्व्हर आहे. तर आपण आता इथं तुमच्यासाठी आता याला नाही का आपण दोन याच्यामध्ये करूया. ओके, ते बघा हा जो आपला बी टॅग आहे बी टॅगच्या नंतर टोमॅटो लिहिला आहे आपण. बी टॅग काय बोल्डसाठी आहे. तर बघा टोमॅटो बोल्डमध्ये झालं आहे कारण का आपण टोमॅटोला बी टॅगच्या अंदर लिहिलं आहे, क्लोजिंग टॅग पण दिला. त्यानंतर आय टॅग यूज केला आहे इटॅलिक पूर्ण सेंटेन्ससाठी. तर बघा इज अन एडिबल फ्रूट हा पूर्ण सेंटेन्स नाही का इटॅलिकमध्ये झालेला आहे आणि फ्रूटला आपण अंडरलाईन केलं आहे. अंडरलाईन टॅगच्या आतमध्ये आपण त्याला लिहिलं आहे त्यामुळे तो अंडरलाईन झालेला आहे. त्याच्यानंतर आता बघू आपण ब्रेक टॅग का करतो की ब्रेक टॅग इज द सेल्फ क्लोजिंग टॅग विच डज नॉट रिक्वायर अन एंड टॅग. ब्रेक टॅगला बघा इथं बघा ब्रेक टॅग नंतर आपण कुठेही एंड टॅग लिहिलेला नाही आहे, ब्रेकच्या एंड टॅग कुठंच लिहिलेला नाही आहे. त्याच्यानंतर आता हा जो खालचा कोड आहे ना हा आपल्या पॅराग्राफपर्यंत हा पी टॅगपर्यंत हा पूर्ण लिहूया आणि आपल्या VS कोडवर रन करून बघूया. आता हा जो सर्व कोड आहे ना जो मी पहिलेच्यात लिहून ठेवलेला आहे त्याला मी होत नाही याला मी कमेंटमधून काढलेला आहे. आता BR टॅग काय करतो बघा. आता BR टॅग काय करतो की आता तुम्हाला मी ओपन विथला आपल्या सर्व्हरवरती नेला आहे. इथं बघा टोमॅटो नंतर नाही का प्राईस बघा हा खाली उतरलेला आहे, आलं की नाही. हा एन टॅगमुळे आहे म्हणजे हा BR टॅगमुळे आहे. आता बघा आपण इथं अजून एक BR टॅग टाकला, एंटर केला आणि सेव्ह केला तर बघा इथं स्पेस वाढलेली आहे. ही जी स्पेस वाढते नाही का दोन सेंटेन्सच्या मधली जी स्पेस वाढते ते या ब्रेक टॅगमुळे वाढते. ब्रेक टॅग का करतो की दोन लाईनीमधला नाही का जो स्पेस आहे ना तो वाढवतो. किंवा समजा आपण कोणत्या पॅराग्राफमध्ये आता लिहितो. आता हा आपला पॅराग्राफ आहे बघा, हा जो आपला पॅराग्राफ आहे हा खूप मोठा आहे. पण आता तुम्ही इथं बरोबर बघाल तर इथं मधामधात मी हे BR टॅग टाकलेले आहे. आता मी हा BR टॅग हटवतो. BR टॅग हटवल्यानं काय होणार, आता मी कंट्रोल सेव्ह केला तर बघा हा जो सेंटेन्स आहे ना बघा हा प्रोव्हाइडेड पासूनचा तो कंटिन्यू राईट नाही तो बघा कंटिन्यू राईट करत गेलेला आहे. जसा मी इथे एक BR टॅग ऍड केला आणि याला सेव्ह केला की जिथून मी BR टॅग यूज केला तिथून तो नेक्स्ट लाईनवर येतो म्हणजे जम्प करतो नेक्स्ट लाईनवर तिथून डायरेक्ट. त्याच्यानंतर आता आपण इथं पुढे जाऊया. आपला पुढचा टॅग आहे की हे बघा आपण जे आता लिहिले BR टॅग नंतर आपण इटॅलिकमध्ये लिहिले बघा आय प्राइस शो केलंय पूर्ण इटॅलिकमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण काय केलंय की
आय टॅग नंतर डिलीट टॅगचा यूज केला. डिलीट टॅगमध्ये आपण ₹20 kg आपण डिलीट केलेला आहे. तर डिलीट केल्यामुळे काय झालं का ते व्हॅल्यू डिलीट करण्यात आली आहे बघा तिथं लाईननं क्रॉस केलेली आहे. त्याच्यानंतर आपण नवीन प्राईस लिहिली आहे की ₹50 kg. त्याच्यानंतर ₹50 kgच्या नंतर आपण सुपरस्क्रिप्टचा यूज केलेला आहे. हे जे आहे ना आपण हे आहे सुपरस्क्रिप्ट. सुपरस्क्रिप्टचा आपण यूज केला आहे ना लास्टला मग इटॅलिकचा इन टॅग आहे. ओके. तर त्यामुळे काय झालं की बघा सुपरस्क्रिप्टमुळे काय झालं की पॉवरमध्ये गेलं बघा 15 kgच्या पॉवरमध्ये वरती गेले की 2 days ऑफर हा सुपरस्क्रिप्टमुळे होत आहे. आणि जसं आपण आता बघितलं की आता मी इथंच नाही का तर याच्या पुढंच नाही का एक इथं सुपरस्क्रिप्ट झाला की इथं सबस्क्रिप्ट ऍड करतो मी इथं बघा तुम्ही आता एसयूबी सबस्क्रिप्ट ऍड केला नाही तर अजून तोच लिहितो तेच लिहित आहे की 2 days ऑफर. ओके सॉरी बघा स्पेलिंग मिस्टेक झाली. 2 days ऑफर याला कंट्रोल एस केला सेव्ह केला तर बघा 2 days ऑफरमध्ये काय झालं बघा ते सबस्क्रिप्टमुळे ते खालच्या साईडला आलं आणि आपण जे सुपरस्क्रिप्ट टाकले होते त्यामुळे तो वरच्या साईडला गेला पॉवरमध्ये गेला आणि आता बेसमध्ये आला. आपण काय याला हटवूया आपल्याला याची काही हे नाही. आपण बॅक करूया कंट्रोल एस सेव्ह करूया बघा जसं तसं झालं. हा आपला लाईव्ह सर्व्हर आहे. जे मी इथं ह्या इथं ज्या ह्या इथल्या कोडमध्ये जो मी चेंज करणार ना तो सर्व आपल्याला ह्या आपल्या लाईव्ह सर्व्हरमध्ये होताना दिसणार आहे. हाच तर एक फीचर आहे आपल्या HTML वेब डेव्हलपमेंटचा. ओके त्याच्यानंतर आपण बघूया आपला टॉपिकवर अँकर टॅग का करतो बघा की लिंक्सला ॲड करतो. असा एखादा वर्ड्स राहतो बघा आता अँकर टॅगच्या नाही का हा एक सिंटॅक्स समजा सिंटॅक्स हा इथं आहे बघा ए ए एच रेफ हे झालं अँकर टॅग. एच रेफला काय म्हणतात हायपर लिंक रेफरन्स. ओके नाही तर हा जो कोलन आहेत ना डबल कोटेशनमध्ये आपल्याला माहिती आहे का टार्गेट लिंक जे लिंक आपल्याला टार्गेट करणे की जसं ह्या कंटेंट वरती आपण क्लिक केला की जी आपण टार्गेट लिंक इथं टाकलेली राहते ना तीच ओपन होणार. VS कोडवर जाऊया आपण बघूया. आता बघा मी इथं खाली हा टॅग लिहिलेला आहे बघा हे लिहिले आहे बघा एच रेफ लिंक एच लिंक केली आहे हायपर अँकर टॅग दाखवून एक हायपर लिंक जनरेट केलेली आहे इथं. तर आता ह्या लिंकमध्ये आपण काहीच नाही टाकले जसं आपण गेला आता आपल्या लाईव्ह पेज सर्व्हरवर गेला तर आता क्लिक हे म्हणजे ऑप्शन आहे आपण तिथे क्लिक केला काहीच शो होत नाही कारण का आपण तिथे एकही लिंक ऍड केलेली नाही आहे. आता सेकंड लिंक जी आहे ना आपली HRM बॉयलर.html ही कुठली फाईल आहे तुम्हाला सांगतो. हे फाईल माझ्या ह्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे. जर तुम्हाला अगर एखादी आपल्या लॅपटॉपमधली फाईल इथं अगर ओपन करायची असणार ना तर त्यासाठी तुम्हाला तिच्या एक तर ते ह्या फोल्डरमध्ये सेव्ह असायला पाहिजे तिच्या नावानं टाकल्यावरती आलं पाहिजे म्हणून. अगर तुम्हाला ते शो नाही होत म्हणजे ते दुसऱ्या फाईलमध्ये आहे तर तुम्हाला पूर्ण तिचा पाथ टाकायला लागणार पूर्ण कोणत्या फाईलमध्ये आहे कुठं आहे कोणत्या अजून म्हणजे सब फोल्डर राहतो ना त्याच्यात कुठं आहे ते तुम्हाला इथं दाखवायला लागतं त्यानंतर तो तुम्हाला दिसणार तिथं. आता ही फाईल माझ्या फोल्डरमध्ये आहे तर मी आता तसा ह्या लिंकवरती मी केला लोकल पेज म्हणजे हे माझी लोकल फाईल आहे की माझ्याच फाईलमध्ये तर ते मी क्लिक केल्यावरती ह्याच टॅबमध्ये जो माझ्या करंटचा जो टॅब आहे ना हा पहिलेचा टॅब मी डिलीट केला हा करंट टॅब आहे माझा नवीन टॅब ओपन नाही होणार बघ त्या टॅबमध्ये त्या फाईलमधला शो करणं जसं बघा आता हा माझा बॉयलर HTML हा कोड आहे. ह्या कोडमध्ये अगर बघा मी इथं काय केलं की टायटल पेज माय पेज केलं आहे बघा आलं वरती आणि हेडिंग दिली ती हेलो फ्रेंड रन करून आलेलं जसं आता तुम्हाला इथं रन करून दाखवतं हे माझंच एक लाईव्ह पेज आहे दुसरा बघा आलं हे माझं वेब पेज आहे करंट तो हा बॉयलर पेजचा आहे. आणि हा जो आपण याच्या आधी जो जनरेट केला ना तो आपला हा वन कोड HTMLचा आहे. ओके फर्स्ट कोड HTML. आता जो हा आपला हा कोड आहे ना आता बघा तिसरी जी लिंक आहे ना तिसऱ्या लिंकमध्ये मी यूट्यूबची लिंक टाकलेली आहे. यूट्यूबची लिंक टाकली आहे तर बघा आता तर काय होणार बघा मी एका एक ठिकाणी बघा ब्लँक टाकले आता तुम्हाला दाखवतो की टार्गेट ब्लँक काय होतं तुम्हाला सांगतो त्याच्या आधी बघा इथे बघूया आपण रिडायरेक्ट लिंक जे तुम्हाला सांगितलं बघा की मेक शुअर दॅट द specified HTML file is available in the same folder and specify the file name along with the path अगर त्या फोल्डरमध्ये नसले तर तुम्हाला पूर्ण पाथ टाकायला लागणार. अँकर टॅगचे टार्गेट्स आहेत टार्गेट काय होतं तुम्हाला सांगतो की जेव्हा तुम्ही डॅश ब्लँक ओपन करताना तर हा न्यू टॅबमध्ये ओपन होतो आणि जेव्हा तुम्ही
पॅरेंट टाकणार ना त्याच पॅरेंट फ्रेममध्ये तुम्हाला ओपन होईल तो. आणि सेल्फ केला ना तर ओपन इन द सेम फ्रेम, ज्या फ्रेममध्ये तुमच्या आहे ना त्याच फ्रेममध्ये ओपन होणार. ओके. आणि डॅशटॉप ओपन इन द फुल बॉडी ऑफ द विंडोज. ओके. आता हे तुमची आता जी एक्सटर्नल लिंक जी आम्ही आता ओपन करणार आहोत, तिसरी जी लिंक आहे, ही आम्ही इथं बघा टार्गेट टाकलंय की ब्लँक टाकलंय बघा, डॅश ब्लँक, आणि एक्सटर्नल लिहिलेलं आहे इथं. आणि हे जे दुसरं आहे ना काय, तर एक्सटर्नल लिंक लिहूया म्हणजे आपल्याला समजणार की ते दुसरं आहे, म्हणजे वेगवेगळं आहे म्हणून आपल्याला समजणार. सेव्ह केलं. आपण आता जाऊया आपल्या सर्व्हरमध्ये जाऊया. आता बघा इथं पण चेंज जी मी आपल्या कोडमध्ये चेंज केला, इथं पण कोडमध्ये चेंज झालेला आहे. जसं आता एक्सटर्नल लिंकला मी क्लिक करतो तर आपला यूट्यूब बघा डॅश ब्लँक टाकल्यामुळे नाही का की यूट्यूब जे आहे ना आपला दुसऱ्या फ्रेममध्ये ओपन झालेला आहे. पण जर आपण आता इथं बघूया की आपली जी 4th नंबरची जी लिंक आहे ना, 4थ्या नंबरची, तर आता मी जसं तिथं आता बघा मी टार्गेट काय केलं की पॅरेंटमध्ये काय का जी आपलं जो आता टॅब ओपन आहे ना त्याच्यातच ओपन होतं. आता जसं मी याच्यावरती क्लिक केलं की ते बघा ह्याच टॅबमध्ये आता यूट्यूब ओपन होतं, होते की नाही. तर हे ह्या लिंकचे हायपर लिंकमुळे होत आहे की जे आपण इथं हायपर लिंकमध्ये जी लिंक टाकलेली आहे ना आणि त्या लिंकला ॲक्सेस करण्यासाठी आपण इथं पुढे काहीतरी लिहिलेलं आहे बघा, एक्सटर्नल लिंक. अगर जर आपण हे लिहिलंच नाही ना तर आपल्याला इथं शोच नाही करणार की ते आपल्या इथं काही होतं म्हणून बघा. नाही झालं, गायबच झालं. ते बटन शो नाही करत आहे. ते बटन शो करण्यासाठी आपल्याला इथं नाही का हे लिहायला लागतं. मग हे लिहिलं ना तर आपल्याला तिथं शो करतं म्हणजे बघा जसं आपण दुसरं कुठं पण आता ॲरो येत आहे ना तर बघा तिथं काही ऑप्शन नाही त्या क्लिकचा, पण ह्या लिंक्सवर जसं येत आहे ना आपण तर ते शो करत आहे तिथं आपल्याला नवीन काहीतरी म्हणजे क्लिक करायचा ऑप्शन शो करत आहे आपल्या ह्याच्यावर सगळं. तर आपले जे हे आता बघा आता समरी आपण आता आज काय काय आपण ह्या चॅप्टरमध्ये काय काय आपण शिकलेलो आहे आपण आता इथं बघूया. समरीमध्ये फॉर्मॅटिंग टॅग्स इन HTML लाईक्स. ओके. हेडिंग, पॅराग्राफ, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, लार्ज, स्मॉल, इन्सर्ट, डिलीट. दिस हे जे टॅग्स आहेत ना जे आपण आता वाचले ह्या 3 लाईनीतल्या, यांना माहित आहे का एंड टॅग राहतो. पण जे आपला ब्रेक टॅग ना हॉरिझॉन्टल रुलर आहे तिला एंड टॅग राहत नाही. आपण सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्ट पण शिकलेला आहे. सुपरस्क्रिप्ट आणि सबस्क्रिप्टला पण एंड टॅग राहतो. क्रिएटिंग इंटरनल पेज लिंक, लोकल फाईल लिंक, एक्सटर्नल साईट लिंक. इंटरनल पेज, लोकल फाईल आणि एक्सटर्नल आपण आताच बघितलेले 3 ह्याच्यानं. आणि युझिंग अँकर टॅग, अँकर टॅगचा यूज केला आपण. अँकरच्या युझिंग अँकर टॅगमध्ये आपण हे केलेलं बघा एक्सटर्नल पेज लिंक, लोकल पेज लिंक आणि एक्सटर्नल साईट लिंक. हे बघा हा जो झाला आहे ना आपला हा झाला अँकर टॅग. हे जे आहे ना आपला हा अँकर टॅगच आहे, यालाच आपण अँकर टॅग म्हणतो. हायपर लिंक याची HREFचा अर्थ होतो की हायपर लिंक. ओके. हायपर लिंक होतो त्याचा. हा आपला असाइनमेंट आजचा असाइनमेंट नंबर 2 आहे. याच्या आधी जो आपण असाइनमेंट तयार केला होता ना, मी मागच्या व्हिडिओमध्ये द्यायचा विसरलो होतो की एक तुम्हाला एक सिंपलची याची HTMLची फाईल बनवली होती आणि त्याच्यामध्ये फक्त हेलो वर्ड तुम्हाला प्रिंट करणं होतं. तर तुम्ही जो पॅराग्राफ टाकलाय ना ते काय करू नका, पण आता एक क्रिएट करून टाका फाईल माय होम पेज .html घ्या, तुम्हाला जो नाव वाटेल त्याच्यानं सुटेबल नावानं तुम्ही क्रिएट करा. त्याच्यातलं फॉर्मॅट द कंटेक्स्ट ॲज शोन हिअर. आता बघा जो हा फॉर्मॅट आहे ना मी तुम्हाला इथं शो करत आहे ना, ॲपल नाही का कॅपिटलमध्ये म्हणजे बोल्डमध्ये आहे आणि हा इन ब्रॅकेटमध्ये नाही का ऑर्गॅनिक आहे तो इटॅलिकमध्ये आहे. तर तो तुम्हाला शो करणे आणि ह्याच्यानंतर नाही का तुम्हाला एक अंडरलाईन हॉरिझॉन्टल रुलरचा यूज करणे आहे. तर तुम्हाला ते टॅग तुम्हाला मी आता सांगितले. त्याच्यानंतर तुम्हाला MRP लिहिणं आहे, ₹100 पर केजीला तुम्हाला क्रॉस करणे आहे. मग तुम्हाला BR टॅगचा यूज करणे का का तुम्हाला नेक्स्ट लाईनवर जाणे. ऑफर प्राईस ₹90 केजी, कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल. हा तुम्हाला आता कसे यूज करायचे ते तुम्ही बघा आणि मग आपण मिळू. आपण आता नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. तर नेक्स्ट चॅप्टर जो आपला राहणार आहे ना स्टाईल अँड CSS इन HTML. स्टाईल टॅग आपण यूज करणार आहोत. स्टाईल टॅग आपण 2 प्रकारे यूज करू. एक तर CSS ची फाईल ॲड करून, नाही तर आपण आपला जो कोड आहे ना कोडमध्ये नाही का जे टॅग्स आहेत ना टॅगच्या पुढे स्टाईल लिहिलं की आपण स्टाईल तिथं टाकू शकतो. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये स्टाईल आणि CSS बघू. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. हा असाइनमेंट कंप्लीट करून टाका. मी नेक्स्ट व्हिडिओला हा असाइनमेंट पुरा आपल्या इथं पहिली शो करून टाकणार तुमचा असाइनमेंट असा झाला पाहिजे म्हणून.